कोकणात पुन्हा एकदा थंडीनं सर्वांना गारठवलेलं पाहायला मिळतं आहे। आपण सध्या रत्नागिरीजवळच्या नारायणमळी या गावामध्ये आहोत आणि थंडीचा कडाका जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळे सध्या गावागावात शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळतात आणि या शेकोट्याचा आनंद घेताना या ठिकाणी पहाटेच्या सुमारास इथले ग्रामस्थ पाहायला मिळतात। कोकणात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा तडाखा आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। थंडीचा तडाखा वाढल्यानं रत्नागिरीच्या ग्रामीण भागात या ठिकाणी शेकोटे पेटलेले आहेत। पहाटे शेकोटीच्या माध्यमातून गावातले अनेक जण या थंडीचा आनंद घेत आहेत। शेकोटीसोबत स्वेटर, कानटोप्या, हातमोजे अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या थंडीपासून वाचवण्यासाठी वापरायला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी प्राणीसुद्धा या ठिकाणी शेकोटीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। नारायणमळी भागामध्ये आपण आहोत आणि हे मांजर देखील या शेकोटीच्या या ठिकाणी आश्रयाला आलेले पाहायला मिळते, कारण थंडी एवढी आहे की सध्या प्राणीमित्रांसुद्धा वाटतंय की या ठिकाणी येऊन या शेकोटीचा आनंद घ्यावा। रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील या ठिकाणी थंडी वाढलेली आहे। गेल्या 6 दिवसामध्ये या ठिकाणी तापमानाचा पारा हा खाली आलेला पाहायला मिळतोय। सध्या तापमान जे आहे ते 12°C पर्यंत एवढं खाली आलेलं पाहायला मिळतंय। शेकोटी घेणारी गावातली मंडळी आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया। दादा काय सांगशील, काय वाटतंय, शेकोटीचा आनंद घेतोयस, काय सांगशील? कोकणात सध्या थंडीचं तापमान जवळजवळ 12°पेक्षा कमी झालेलं आहे, त्यामुळे दरवर्षी आम्ही या थंडीची वाट बघत असतो। असं खूप भारी वाटतंय। कोकणातला गारव्याचा सण आहे आमच्या इकडे, त्यामुळे आम्ही अशी सर्वच मुलं वाडीतली सगळे मिळून लाकडं गोळा करून आम्ही शेकोटीचा आनंद घेतो। सध्या तापमान जास्त वाढल्यामुळे कानटोप्या, हातमोजे व स्वेटर असतील ते सगळे आम्ही माळ्यावरून बाहेर काढलंय आणि सध्या आनंदच घेतो या ठिकाणी। नक्कीच तुम्ही बघू शकता की रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये थंडीचा हा वेगळा माहोल आहे। शेकोट्या पेटलेल्या आहेत आणि या शेकोटीमध्ये खऱ्या अर्थानं उबदार या शेकोटीची ऊब घेण्याची मजा आणि गंमत या थंडीमध्ये काही वेगळीच म्हणावी लागेल। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।